तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर मी सध्या आता कोकणात आहे, म्हणजे आजच आलेलो दुपारी 3 वाजता. म्हणजे आज आहे संडे आणि उद्या आपल्या चौंडेश्वरी देवीची यात्रा आहे, त्याच्यासाठी आलेलो आहे. आणि अजून आपली बरीचशी कामं आहेत, त्याच्यासाठी आलेलो आहे. आणि दुपारी आपल्याला लेट झालं, त्यामुळे थोडा आता आराम केला. आत्ता वाजले संध्याकाळचे 5-10 झालेत आणि आता आपल्याला जायचं आहे आपल्या मंदिरामध्ये. बघूया काय काय तयारी झाली आहे मंदिरामध्ये. तर आज देवीचा जागर असणार आहे आणि जागरासाठी कार्यक्रम पण आहेत, व्हरायटी शो आहेत. जादूगार अवधूत चिपळूणचा त्यांचा शो आहे, तर तो पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्याच्या अगोदर आपल्या देवीची आरती वगैरे होईल, धुपा आरती. त्याच्यानंतर हा कार्यक्रम वगैरे चालू होईल. तर आता चहा वगैरे मस्तपैकी करूया, थोडासा आराम केला. सो आता जाऊया मंदिरामध्ये आणि बघूया काय काय तयार झालं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेली दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर जाऊया डायरेक्ट मंदिरामध्ये. हे पाहू शकता लाईटिंग वगैरे झाले. आता थोडा उजेड आहे त्यामुळे दिसणार नाही तुम्हाला, रात्री बघायला मिळेल. आणि याकडे मंडप वगैरे घातलेले आहेत, म्हणजे याकडे उद्या सगळे दुकानं बसणार आहेत, त्यांच्यासाठी मंडप घातलेले आहेत. आणि यांच्याकडून प्रत्येकाकडून कर घेतला जातो भाडं म्हणून. आणि या इकडे जत्रा भरते बाहेर, दुकानं वगैरे पहिली आपल्या मंदिरात आतमध्ये भरायची. आणि इकडे लाइटिंग चालू झालेली. लवकर ये चाय घेऊन. इकडे लाइटिंग पूर्ण झालं. इकडे स्टेजचं काम पण झालंय, तो कार्यक्रम आहे रात्री. या इकडे कार्यक्रम आहे. ए सामा, याचा बोर्ड नाही, याचा कार्यक्रमाचा बोर्ड नाही का लावला नाही असणार ना कुठेतरी कॅन्टीनवर? हा, कॅन्टीनवर आहे. त्याच्याने आपल्याला उद्याचे प्रोग्रामची तयारी आहे. इकडे मंदिरामध्ये लाइटिंग झालेली चालू. आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन बुक घेऊया. थोड्या वेळाने देवीला साडी वगैरे नेसवली जाईल, म्हणजे दागिने वगैरे चढवले जाते. आता सगळी तयारी चालू आहे. आता पुन्हा एकदा आपण जेवण करून मंदिरामध्ये चाललेलो आहोत. तर आता जागर आहे देवीचा, म्हणजे जागरसाठी कार्यक्रम ठेवला आहे दुपारतीनंतर जादूगार अवधूत यांचा. सो पाठीमागे एक मंदिर बघताय, हे सुतारबंधनचं मंदिर आहे. तर चला आता जाऊया, लाइटिंग पण पाहायला भेटेल आपल्याला पुढे. मस्तपैकी रांगोळी काढले स्वागतासाठी, सुस्वागतम. आणि आपला गेट. लाइटिंग बघा, मस्तपैकी छान लाइटिंग केली. मंदिरापर्यंत लाइटिंग आहे.
मला काय माहिती.
तुझी धूप दुपार केलेल्या पंचारण केलेल्या जशी ती भागून घेतलं त्याप्रमाणे भागून घेण्यात राजी करून तुझ्या त्या कट कर्याक मत कर्याक दाब कर्याक राजी करून दाब कर्यातून दाब धरून ठेवून घेतलं वाडी सांभाळून गाव घर सांभाळलं त्याप्रमाणे सांभाळण्याची राजी करून माझ्या चतुर्सीमेतो पंचाक्षरीला तुझ्या राठी चालता जापार चालता बाळ गोपाळाकडे तुझी विजा होता तो भासो पंचाक्षरीचा कसो भासो भास केसून काढण्यात ईश्वेच्या मानकात राजी केलं तरी ईश्वेच्या मानकात कसो भासो भास केसून काढणार त्याप्रमाणे केसून काढण्यात राजी करून एकी नळ तुझ्या राठी वरतून वेगळ करून जापा वरतून वेगळ करून बाळ गोपाळावरती वेगळ करण्यात राजी करून एका पाता साता थळातून अदावत माता मूळ माता धंद्यावर कर्तबगारीवर उद्योगावर तुझ्या राठीवर जापावर बाळ गोपाळावर जरी काही करणे कर्तव्य चालवलं असा तरी तो करणे कर्तव्य नसून त्या धंद्यावरसून वेगळ करून उद्योगावरसून वेगळ करून तुझ्या राठीवरसून वेगळ करून जापावरसून वेगळ करून बाळ गोपाळावर नाही वेगळ करण्यात राजी करून काय बाळ गोपाळाच्या हातून झाली आता तर ती तू जशी बक्षीस केलं त्याप्रमाणे बक्षीस करून घेण्यात राजी करून काय
बांधावर उभं मी पुकारे घालतो जामना मेल्यांचा तोंडा खय पण पुकारे घालतो. रसिक प्रेक्षक हो, आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहोत त्याचं कारण असं आहे की आपल्या चंडेश्वरी देवीचा जागर उत्सव आहे आणि जागर उत्सवाला मॅजिक कार्यक्रमातून मनोरंजन करता येईल हे पहिल्यांदाच मी पाहिलं. आणि या कार्यक्रमाचा एक शिलेदार आपल्या मंडळाने मला सुद्धा बनवलं, त्याबद्दल मी आपल्या सर्व विश्वस्त मंडळाचा खूप खूप आभारी आहे. आम्हाला आमंत्रित केलं या कार्यक्रमासाठी आणि संगीत रसिक प्रेक्षक इतक्या उत्साहाने इथे उपस्थित आहेत, त्यासाठी सर्व संगीत रसिक प्रेक्षकांना महेश कुमार मयेकरचा सप्रेम नमस्कार. वा, सुजान पब्लिक आहे, टाळ्या वाजवायला सांगायची गरज नाही. मी बरेच कार्यक्रम करतो तेव्हा लोकांना ओरडून ओरडून बेंबीच्या डेटापासून सांगावं लागतं टाळ्या वाजवा, तरी कोण टाळ्या वाजवत नाहीत. पण तुम्ही खूप हुशार आहात आणि हुशार माणसांची मी कदर करतो. तर सर्वात पहिला माझा नमस्कार आपल्या चंडेश्वरी मातेला आणि तिच्या कृपादृष्टीने मी काही निवडक आवाज, वाकडे तिकडे चित्र विचित्र आवाज तोंडातून आपल्यासमोर सादर करणार आहे. कारण असे 130 आवाज मी माझ्या गळ्यामध्ये सजवलेत, त्यापैकी काही आवाज मी तुमच्या समोर सादर करणार आहे. उम्मीद करता हूँ आप लोगों को वो पसंद आए और पसंद आए तो आपको मालूम है आपको क्या देना है. प्यार से प्यार, हाथ से हाथ मिलाना और बाद में सेल्फी लेना. तो चलिए कुछ आवाज ऐसे सुनते हैं जैसे हम इंट्रो भी कहते हैं. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ डॉन. डॉन को इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस करती है, लेकिन डॉन को पता नहीं मुश्किल नहीं नामुमकिन है. वह श्रेष्ठ में तो हम चंद्रमय करके बेटे लगते हैं, नाम है मशकूर. तर रसिक हो, मगाशी मला कोणी सांगितलं आलात ना जरा हिंदीमध्ये बोला, पण आपले सगळे रसिक प्रेक्षक मराठी आहेत, हिंदीत कशाला बोला. तर मी असं अमेझिंग करणार आहे की मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला जर फोनवरती कॉन्टॅक्ट केला आणि मी महेश कुमार म्हणून त्यांच्याशी न बोलता एक सिनेमातला कलाकाराच्या आवाजात जर त्यांच्याशी बोललो आणि खरोखर एखादा सिनेमातला कलाकार आपल्या चांडेश्वरीच्या जागर उत्सवाला येणार असेल, तो कोण येणार असेल तर मला पाहायचं आहे. मला मंडळाने सांगितलं की आमच्याकडे रसिक वर्ग हुशार आहे, किती हुशार आहेत हे मला बघायचं आहे. मी एक नटाचा आवाज काढणार, त्या नटाचा आवाज तुम्हाला ओळखता येतो का बघायचं. जर तुम्ही ओळखलं तर मी माझ्या 130 आवाजातले काही आवाज इथे सादर करणार, नाही तर एकच आवाज काढून बाजूला होणार. तुम्ही तयार आहात? तुम्ही तयार आहात बाळाला? तुम्ही लहान मुलं खूप आवडतात मला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फोन लावला आणि मी फोन घरी उचलताना कॅरेक्टर घुसून केला. तो आवाज कसा असेल, फोनची रिंग वाजली, नॉर्मल माणूस नॉर्मल पद्धतीने बोलतो. हॅलो नमस्कार, आम्ही महेश कुमार बोलतोय मुंबईवरून. कोण बोलतोय? इकडे अध्यक्ष असतील, खजिनदार असेल किंवा एखादा उपाध्यक्ष असेल. मी चांदेश्वरी जत्रास्थळावरून बोलतोय, आमच्या एरियामध्ये तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे. 5 मिनिट थांबा, 10 मिनिटात फोन करतो. पण जर अननॉर्मल माणूस असेल माझ्यासारखा, तो कसा उचलेल माहितीये का? कोण बोलतोय, का बोलतोय, कशाला बोलतोय हे पहिले पलीकडनं सांगा, मग अलीकडनं सांगतो मी कोण बोलतो, का बोलतो, कशाला बोलतो. आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? आवाज भरतच नाही, आवाज माझा आहे. पाहिला गंडवल्यासारखं झालंय. तर अशा प्रकारे कलाकारांनी आपल्या जत्रा उत्सवाला येण्याची सुरुवात केली. तर पहिले कलाकार जे आपल्याकडे आले ते इंडियन एअरलाईनच्या विमानामध्ये आले. विमानाचा आवाज तुम्ही पिक्चर मध्ये पाहिलाय, आज आपण प्रथम इथं पाहायचा आहे. पहा एअरलाईनचं विमान आपल्या गिर्यामध्ये कसं येणार. चिमणे जाऊन दे, कावळा जाऊन दे, घार जाऊन दे, वर बघूक सुरुवात झाली. मेले काय लागतात ते काय माहिती. आता मे महिन्यात आंबे लागतात तेव्हा बरं आहे, कधी काही दिसला का दगड मारून. विमानाचा वेगवेगळ्या ढगातला प्रकार वेगळा आहे. बारामती साईडला आपल्या चिपी विमानतळावरती मालवण साईडला जर छोटं एखादं राजकीय लोकांचं विमान झालं त्याला एरोप्लेन म्हणतात, त्याचा आवाज वेगळा.
त्या व्यक्तीचे ज्याने आमचा आवाज तुमच्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवला ते म्हणजे आपले साऊंड ऑपरेटर आपल्याच विभागातले आहेत आणि खूप सुंदर अशी साऊंड स्पेशल त्यांनी आमच्यासोबत आम्हाला उपलब्ध केली. चौंडेश्वरी देवस्थान आजच्या जागरणानिमित्त आमच्या जागरणानिमित्त आपल्याला जादूगर कलामंच चिपळूण आमचे मित्र चंद्रकांत पुजारी यांच्या मार्फत संजय गाडी आणि इतर त्यांचे मान्यवर मंडळी देवस्थानचे सर्व पदाधिकारी यांचा जादूगर आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट, कोणाला जर फोटो काढायचा तर पटकन या.